तर मित्रांनो, आता आम्ही विंडमिलच्या बाजूने चाललोय. काही विंडमिलच्या वर लोक दिसत आहेत, वर चढून वगैरे फोटोज घेत आहेत. समोरच्या तुम्हाला दाखवतो. सो आपण पण तिथे जाऊन वर जाता येते का बघूया. चला, असंच बाजूबाजूने आपण हे सगळे विंडमिल्स एक्सप्लोअर करायचे. एक इथे आहे, एक इथे आहे, अजून 2 पुढे आहेत. सो असं पूर्ण कॅनलच्या आसपास सगळे विंडमिल्सच आहेत. आजूबाजूचा हा परिसर बघा. आपण इकडून सर्व फिरत आलो, इकडून बाजूने, आणि असंच चालत चालत आता आम्ही विंडमिलच्या दिशेने चाललो आहे. आणि इथे खूप सारे मराठी लोक भेटत आहेत. आत्ता मी तिथे मागे फोटोज आम्ही काढत होतो. सो तिथे आम्ही फोटो काढताना ते आले आणि त्यांनी स्वतःहून विचारलं, मराठी आहात का आणि फोटोज काढू का आम्ही. एवढा आनंद झाला मराठी ऐकून. सो असं खूप सारे, म्हणजे जसं येताना पण भेटले मगाशी आणि आत्ता भेटले, दोघे तिघे अजून दिसले, पण त्यांच्याशी बोलणं नाही झालं. पण खूप भारी आहे. आणि हे विंडमिल बघा, जवळ आल्यानंतर थोडी हवा लागते. आता वर जात आहेत लोक, सो आपण पण वर जाण्याचा प्रयत्न करूया जर जाता आलं तर. सो मित्रांनो, इथे बघा, हे काहीतरी पेंटिंग काढलेली आहे ह्यांनी. आणि खूप छान परिसर आहे. आता बऱ्यापैकी सगळं एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आवडलं का? छान आहे ना? एक नंबर आहे. आज वातावरण खरं चांगलं आहे आज, त्यामुळे मजा आली आणखी जास्त. खूप म्हणजे एवढी लोक दिसत आहेत तुम्हाला, खूप लोक इथं येतात एक्सप्लोअर करायला. मस्तच आहे, खरंच सुंदर आहे. 5-6 तासाचा वेळ जातो हे सगळ्या गोष्टी बघायला. आणि लोक सायकलने फिरतात, वॉक करतात, असं सगळं. काही प्रोफेशनल टूरने येतात. हा बघा, हा इथला गोळवाला. Hello. हॅलो. Would you like to try one? हाऊ मच? €5. ओके. So I got strawberry mixed with apple, orange, green apple, and pomegranate. ओके ओके. ऑरेंज घ्यायचं तुला? हाऊ वी कॅन पे? Cash. कॅश. ओके. वी डोंट हॅव चेंज. ओके. या, थँक्यू सो मच. सो आम्ही आता रेवूला आईस्क्रीम घेतलेलं आहे. लगेच गरम व्हायला लागलं. चॉकलेट आईस्क्रीम घेतलेलं आहे. रेवूला गरम व्हायला लागलं म्हणून. चला रेवू, चालत चालत खाऊया. सो आता बघून झालं सगळं. आता आपण इथून बाहेर पडू आणि आता डायरेक्ट आपण जाणार आहोत हॉटेलवर. कारण आज दुसरं काही नव्हतं. ह्या असं विंडमिल्स, चीज फॅक्टरी आणि शूज फॅक्टरी होती, ह्या 3 गोष्टी करायच्या होत्या. हे एकाच ठिकाणी होतं, त्यामुळे 3 गोष्टी व्यवस्थित झाल्या. आता आपण इथून बाहेर पडतोय आणि डायरेक्ट आता जाणार आहोत आपल्या हॉटेलवर. तुम्हाला सांगायचं म्हणजे ॲक्च्युली आपला चेकआउट उद्या सकाळी होता, पण तो चेकआउट आज आपण रात्री करणार आहोत. आणि आजच आपली ट्रेन आहे झुरिचसाठी. कारण झुरिचपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे मग विचार केला की उद्या सकाळी जर आपण चालू केला तो प्रवास, तर उद्याचा दिवस वाया जाईल. त्यामुळे मग तो दिवस वाया जाऊ नये म्हणून मग आम्ही आजच रात्री निघतोय. उद्या सकाळी आपण झुरिचला पोचणार आपल्या हॉटेलवर. झुरिचमध्ये पोचल्यानंतर आम्ही काय काय करणार ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. सो चला, आता आपण सध्या निघूया इथून आणि डायरेक्ट जाऊ आपल्या हॉटेलवर. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. आता वाजले 4:15. 8च्या दरम्यान आपल्याला ट्रेन आहे इथून झुरिचसाठी. सो आम्ही बॅग वगैरे सकाळी त्या हिशोबानेच पॅक करून ठेवलेत, ॲक्च्युली घाई होऊ नये म्हणून. सो थोडा वेळ आराम करणार आणि मग टाईम झाल्यानंतर फ्रेश होणार आणि मग आम्ही इथून निघणार. A few hours later.
तर मित्रांनो आता थोडासा आराम केला. आता वाजले 5:30. आता आम्ही निघतोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आम्हाला इथून ट्रेन पकडायची आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रलवरून. सो इथून एक मेट्रो घेऊन ॲम्स्टरडॅम सेंट्रलला पहिल्यांदा जाणार आणि तिथून मग आपली नाईट जेट म्हणून एक ट्रेन आहे जी आपल्याला जुसला घेऊन जाणार आहे. सो चला आपण पटकन निघूया, कारण इथून जे आपल्याला ॲम्स्टरडॅम सेंट्रलला घेऊन जाणार आहे ती जी ट्रेन आहे ती अर्ध्या तासाला असते. सो एकदा चुकली की अर्धा तास उशीर होऊ शकतो. सो बेटर आहे की आपण लवकरात लवकर जाऊ आणि ॲम्स्टरडॅम सेंट्रलसाठी ट्रेन पकडूया. चलो. तर मित्रांनो आता 6:15 झालेत आणि ही जी ट्रेन आहे समोर 6:26ची हे ॲम्स्टरडॅम सेंट्रलला घेऊन जाणार आहे. सो हीच ट्रेन आपल्याला घ्यायची आहे आणि ॲम्स्टरडॅम सेंट्रलला पोचायचं. मग तिथून आपली जी नाईट जेट ट्रेन आहे जी आपल्याला झुरिचला घेऊन जाणार आहे, सो तिथून आपल्याला ती घ्यायची. साधारण ही 6:45पर्यंत पोचेल आणि ॲक्च्युली आपली ती ट्रेन आहे ती 7:45ची आहे. म्हणजे 1 तासभर आपण लवकर पोचतो आहे. कारण हे थोडंसं अगोदर ह्यासाठी आम्ही करतो, कारण जेणेकरून कुठली धावपळ नको, कारण लगेज वगैरे खूप जास्त आहे. एखाद्या वेळी कधी मागे पुढे झालं, कधी काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे एक बफर टाईम पाहिजे. सो चला आता वाट बघूया आणि ट्रेन आली की आपण त्यावर बोर्ड होऊया. सो मित्रांनो आता ट्रेन आम्ही घेतलेली आहे. आमचे आता सगळे लगेज वगैरे आम्ही घेऊन चढलो, तितका वेळ होता आपल्याकडे. आणि आता ॲम्स्टरडॅम सेंट्रलला पण ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लगेज उतरवायला. सगळ्यांना एक टास्क दिला, एक बॅग घ्यायची आणि आम्ही तिघे 2-2 बॅग घेतोय. अशा टोटल 8 बॅग आहेत. सो मजा येते का? झालं 3 कंट्री आपण मस्त केले सक्सेसफुली. येस ठीक आहे. आता जाणार आहे, आता त्या कंट्रीमध्ये चाललो आहे. हां सो चला आता थोड्या वेळात आपण ॲम्स्टरडॅम सेंट्रलला पोचूया. तर मित्रांनो आता फायनली आम्ही ॲम्स्टरडॅम सेंट्रलला पोचलेलो आहेत. सगळे बॅग्स वगैरे व्यवस्थित घेऊन मस्त एक्सरसाइज झाली आमची. बॅग ज्या दिवशी घेऊन आम्ही प्रवास करतोय त्या दिवशी मसल्स बनत आहेत सगळे. आणि स्वयंचं वाटलंय का? बसून सायकल चालू आहे. मस्त असा बॅगेत फिट होतोय ना. तुषार दाखव रे कसा फिट करतो तू त्याला. असं चाललंय आमचं सगळं. मजा येते प्रवास करायला. सो आता चला कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपली पुढची ट्रेन लागणार आहे ते आपण बघूया आणि मग तिकडे जाऊया. A few moments later. तर मित्रांनो आम्ही येत्या प्लॅटफॉर्मला आलेलो आहे जिथे आपली ही ट्रेन लागणार आहे. म्हणजे इथून ॲम्स्टरडॅमवरून झुरिचला जाणार आहे ती. सो ही इथे लागलेली आहे 7B आणि आमचे सगळ्या मेंबर्सनी खाण्यासाठी चालू केलेलं आहे. जाईल तिथे लगेच भूक लागते, जाईल तिथे खाऊ. हा थोडा वेळ आहे अजून, पण आपण बघून घेऊ एकदा फायनली की कुठे कोच लागतोय काय. आणि हे आमचे छोटे ट्रॅव्हलर. काय म्हणताय, भूक लागली तुम्हाला? बिस्किट द्या काकांना, बिस्किट द्या. मला दे ना बिस्किट दे. व्हेरी गुड. खा 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 बाळा. सो मित्रांनो ही ट्रेन आलेली आहे आपली आणि ही नाईट जेट ट्रेन आहे. म्हणजे हे स्लीपिंग असणार आहे ह्याच्यामध्ये. सो एक चांगली गोष्ट आहे की मोठा जो प्रवास आहे तो झोपून होणार आहे आपला. सो मुलांना पण झोपायला मिळणार आहे सगळ्यांना. चढणार. सो आता आमचा जो कोच आहे तो 183. सो चला 183 मध्ये आपण बोर्ड हो. इथेच आल्या बरोबर. तर मित्रांनो ही ट्रेन आहे ती अशी आहे, वर मध्ये आणि खाली. हे खाली करून आपण नुसतं बसू पण शकतो आणि लगेज आहे हे वर ठेवायला जागा आहे. हो हो
सो आता लगेज आम्ही पहिलं लावून घेतो. माझं आम्याचं इथे आहे आणि तुषारचं त्या दुसऱ्या बोगीमध्ये. असे बरेच वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. सो बघूया, एकदा लगेज लावूया आणि मग या साईडला ठेवायची आहे ना. बसून घेऊ. सो मित्रांनो, ही आपली ट्रेन चालू झालेली आहे आणि फायनली आपण ॲम्स्टरडॅमला गुड बाय करून आपण आपल्या झुरिचच्या दिशेने चाललोय, म्हणजे स्वित्झर्लंडला चाललोय. सो आम्ही आमचं सीट कन्फर्म करतोय आणि मग आपण बाकी पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. पहिल्यांदा आम्ही खूप वर्षापूर्वी कन्याकुमारीला जाताना 3rd क्लास डब्बा असतो त्याच्यामधून आम्ही गेलो होतो. मागच्या वर्षापासून रिव्ह्यू मागे लागला होतो की कधी आपण अशा झोपून जातात त्या ट्रेनमधून जाणार आहे. सो फायनली त्याला इथे मिळालं, ते पण इंटरनॅशनली ट्रॅव्हल करायला अशा ट्रेनमधून. आणि आता तो हॅप्पी आहे खूप. इकडे तिकडे पळायचं चालू आहे त्याचं, हे बघा. सो आता आपण झुरिचला जाणार आहोत वाया जर्मनी. सो आपण जर्मनीमध्ये जाणार नाही आहोत कारण ही जी ट्रेन आहे नॉनस्टॉप झुरिचसाठी आहे. सो काही स्टॉप्स आहेत जिथे काही लोक येणार आहेत आणि ते त्यांचं रिझर्वेशन आहे इथे. सो ते चढतील आणि ते पण मध्ये आधी पुढे कुठेतरी उतरणार. आता बाहेरून तुम्हाला दाखवतो कसं आहे. सो बाहेरून बघा असं आहे. आम्ही बाहेर उभं राहिलोय, अनुराधा तिकडे उभी राहिले. दंगा चाललाय मुलांचा. हा पण बाजूच्या याच्यामध्ये, तो पण इकडे तिकडे चाललाय. मुलं काय चाललंय आपल्या सोबत. हा ना, खातोय, पितोय, झोपतोय, फिरतोय. स्वयं बेस्ट ट्रॅव्हलर आहे. आपणाला आराम करायला एकदम भारी ट्रेन आहे. एक नंबर. तर इथे आम्ही सगळेजण असं बसलेलो आहोत. या दोघांची मस्ती कशी चालली व आपण आता वाया जर्मनी जाणार आहे ना, तर जर्मनी पण आपल्याला इथून बघता येऊ शकते. म्हणजे काय ना, आज मी आता तोच विचार करत होती, मुलं आपली जेव्हा पुढच्या म्हणजे आयुष्यात त्यांच्या कधी येतील आणि त्या जागेवर जातील तर आपल्या आईबाबांसोबत आपण लहानपणी आलो तर हे त्यांच्या आठवणी असतील. ऑब्विसली. हे हा ब्रिज बघा आता. वाव. म्हणजे ह्या ट्रेनने जाण्याचा एक प्लस पॉइंट आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी जाता जाता बघू शकतोय. आपण तिथं घरी बसून सगळं इथलं प्लॅनिंग केलं आणि म्हणजे आता एवढे दिवस आपण इथे आहोत पण कुठेही प्रॉब्लेम नाही आला आणि की आपलं हे चुकलंय आणि हे बरोबर नाही झालं. गाईड असं काही नाहीये म्हणजे आपण इथे पहिल्यांदा कोणी येऊन गेलोय आपण आणि नाही, परफेक्ट प्लॅनिंग फॉर यू. तूच ते केलंय आणि ते मस्त झालंय. म्हणजे मला तोच आनंद वाटतो हे सगळं करताना की म्हणजे आपण जे केलंय ते सगळं परफेक्ट आहे. कसं आहे ना, त्रास नावाची गोष्ट नाही झाली नाही. म्हणजे त्याच्यामुळे तुला तो आनंद आहे की आम्हाला त्रास होत नाहीये. सो आता आम्ही कॉफी सांगितली आहे कारण त्याने विचारलं चेक करताना की तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय हवं आहे, टी की कॉफी. सो आम्ही कॉफी सांगितली. आता आय थिंक थोड्या वेळानंतर डिनर पण असणार आहे. फॅक्टरीमध्ये आम्ही जेव्हा बिल करायला गेलो ना, तर तिकडच्या रिसेप्शनिस्टने विचारलं कॅशियरनी की कुठून आलात. मी म्हटलं इंडिया. मग तिने लगेच नमस्ते असं केलं. नाही, अमेझिंग आहे. सो चला आता आपला हा असा प्रवास आपण कंटिन्यू करू आणि जेव्हा जर्मनीचा पार्ट येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन जर पॉसिबल झालं तर, कारण आता रात्र होणार आहे थोड्या वेळानंतर. 3 hours later. सो मित्रांनो, आता आपला प्रवास चालू करून आपल्याला जवळपास 2.5 तास झाला आणि आता आम्ही झोपणार आहोत कारण बाहेर पण अंधार झालेला आहे आणि आता सगळ्यांना थोडा कंटाळा पण आलाय. सो आम्ही आता झोपतोय. आता आपण झोपलो तर म्हणजे सकाळपर्यंत आपण आपल्या झुरिचला पोहोचू. सो बस आजच्यापुरतं इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो बस दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय. टेक केअर. लव यू ऑल.